अशोक खरात प्रकारानंतर आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका टोळीचा नाशिक पोलिसांनी भांडाफोड केला आहे. IT कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ झाल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात बलात्कारासोबतच छेडछाड आणि छळाचे तब्बल 9 गुन्हे आरोपींवर दाखल करण्यात आलेत. IT कंपनीत 7 पीडित तरुणींनी याबद्दलची तक्रार देवळाली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे आणि यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एका SIT चौकशीची घोषणा केली आहे. पीडित तरुणींनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीत काम करत असताना आरोपी शरीर संबंध ठेवण्याचे प्रयत्न करत होते. कपड्यांवर शेरेबाजी करताना अनेकदा धार्मिक भावनाही दुखावण्यात आल्याचं पीडितांनी तक्रारीत म्हटलंय. हा प्रकार गेली 3 वर्ष सुरू होता. HR कडे तक्रार करून सुद्धा कारवाई केली जात नव्हती. म्हणूनच पीडितांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात पहिल्या क्रमांकाच्या गुन्ह्यात आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान या आरोपींनी तरुणींच्या धार्मिक भावना दुखावल्या. यातील एका आरोपीने धमकावून शरीर संबंध ठेवले तर दुसऱ्याने ऑफिसच्या लॉबीमध्ये विनयभंग केला. दुसऱ्या क्रमांकाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी रजा मेमन आणि शाहरुख खुरेशी या दोघांनी तरुणीचा ऑफिसमध्ये विनयभंग केला. तिसऱ्या गुन्ह्यातील आरोपी शफी शेख याने मीटिंगमध्ये युवतीकडे एकटक बघून तिला मूल होत नसल्याबद्दल लज्जास्पद विधान केलं आणि जवळीक साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला. चौथ्या क्रमांकाच्या गुन्ह्यात आरोपी तौसिफने खाजगी आयुष्याबद्दल लज्जास्पद गोष्टी बोलल्या तसेच गुप्तांगाकडे इशारा करत तरुणीच्या धार्मिक भावना सुद्धा दुखावल्या. 5व्या गुन्ह्यात याच आरोपींनी तरुणींना मांसाहार करण्यास प्रवृत्त करत धर्मपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तर 6व्या गुन्ह्यात आरोपींनी तरुणींवर अश्लील शेरेबाजी करत त्यांच्या अंगाला स्पर्श करून विनयभंग केल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या प्रकरणात आता आरोपींच्या वकिलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. मागील 8 दिवसापूर्वी ऑलरेडी हेच आरोपी होते. मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे एक फिर्याद दाखल करण्यात आलेली होती. फिर्याद अशी होती का मुंबई नाका इथे TCS ग्रुप कंपनी आहे, तिथे आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी कामाला होते. फिर्यादीचं असं म्हणणं आहे का 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी वाईट नजरेने बघितलं मला आणि मोडेस्टी ऑफ ए वुमेन जे म्हणतात असं लज्जा उत्पन्न येईल असं नजरेने बघितलं, इशारा केले असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली होती 8 दिवसापूर्वी. त्या फिर्यादमध्ये अटक करून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केलं होतं. त्यामध्ये त्यांना जवळपास 6 दिवस PC भेटली होती. तर PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले. माझे माहितीप्रमाणे आता आरोपी विरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एक गुन्हा आज होता. आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे. अजून ऑर्डर झालेली नाही आहे. बहुतेक 1-2 दिवसाची PC भेटणार आहे. फक्त जे 8 फिर्याद आहे प्रत्येक फिर्यादमध्ये नियर अबाउट सेमच फिर्याद आहे. वाईट नजरेने बघितलं, मी साडी नेसून आली तर सांगितलं आज लई भारी दिसते तू. ऑप्शन लँग्वेज यूज केलेली आहे. आपण असं म्हणाले की धार्मिक रंग वगैरे किंवा करताना पण नेमकं काय होतं? नाही, आता पोलिसने जे रिझन ऑफ PC मागितली त्यापैकी एक रिझन असं होतं का धार्मिक तेढ निर्माण होईल अशी शक्यता आहे. धर्मांतराचा प्रयत्न आहे असं हा, पण फिर्यादमध्ये कुठे असं उल्लेख केलेला नाही फिर्यादीने. नाही, सेक्शनला हो त्याच्यामध्ये असं कुठेच नाही. नाही, आज जी फिर्याद आहे त्याच्यात पण नाही आहे आणि पूर्वी फिर्याद होती 8 दिवस आधी त्याच्यात पण फक्त 354 जुना जो आहे म्हणजे नवीन 75 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्या रेपचं किंवा मोबाईलमध्ये क्लिपिंग किंवा काय व्हिडिओ शूटिंग केली असे आरोप नाही. ते सर्व TCS मध्ये होते. त्यांची वेगवेगळी पोस्ट होती. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आहे असं सर्व असतात आणि ते ओपन कॅबिन असतं म्हणजे हॉल असतं, एकमेकांच्या समोर असतं. तर ते फ्रेंडली होऊन जातात. त्या हिशोबाने त्यांचं बोलण्याची पद्धत पण थोडी फ्रेंडली होऊन जाते. तर मला वाटतं असं त्यांना गैरसमज झालेला आहे का फिर्यादींनी की आरोपींनी वाईट नजरेने बघितलं. हो, नाही, सेम नियर अबाउट ऑल ऑफेन्स आर सिमिलर. तुम्ही सगळे FIR वाचला का? एक मिनिट नाही, अजून आलेच नाही कोर्टात आहे. ॲज पर अवर नॉलेज आम्हाला पण थोडी माहिती काढावी लागते ना आमच्या विरुद्ध काय चालू आहे काय नाही. त्या हिशोबाने आम्हाला CR नंबर माहीत पडले का जवळपास एका हिंदू मुलाचं म्हणजे तो महिलांचंच नाहीये तर एका हिंदू मुलाचं देखील धर्मांतर केलंय अशा प्रकारे ऑन रेकॉर्ड आता आमच्या समोर किंवा कोर्टात हेच आरोपी झाले. पण कोणाचं केलं, काय केलं, कसं केलं तेच तुम्हाला त्यासाठीच PC आता देतील साहेब आणि तपासमध्ये निष्पन्न होईल ना. तुम्ही FIR वाचलाय का? नाही, FIR आता काढू ना. FIR काय लेडीज असते ना
म्हणून सर्टिफाईड कॉपी भेटते, ऑनलाईन येत नाही FIR. व्हेजिटेरियन असताना नॉनव्हेज खाऊ घातला आता हे सर्व आरोप असतात. आता आरोप ट्रायलचा भाग आहे. तर या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे हा आरोप आहे पण या तक्रारीमध्ये ठीक आहे, ठीक आहे ना, FIR मध्ये आहे ते आहे. त्यासाठी मध्ये नाही आणि नाही पीसीचा ग्राउंड आहे जो आहे ना, PCचा ग्राउंड FIR मध्ये नाही FIR आम्हाला अजून सर्टिफाईड कॉपी भेटलेली नाही. हा, कारण आज कालच अटक केली आणि घेऊन आले. सर्टिफाईड कॉपीसाठी कमी कमी 2-3 दिवस लागतात ना. हा, पोलिसांचा संशय आहे, त्यासाठीच PC मागितलेली आहे. महिलांची संख्या वाढण्याची शक्यता असेल आता मी कसं ते पोलिसच सांगू शकतात ना, मला तर काही आयडिया नाही. ओके ठीक आहे थँक्यू. हो बाहेर काढतो.